काय काय करत होता तुम्ही? ज्या जमिनीत अजूनही भात शेती होते तिथे अजूनही नारळीची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत, तुमच्या आमराई आहेत. त्या जमिनीने अनेक पिढ्या पोसल्या आहेत तुमच्या. अन्न दिलंय. त्या लोकांचे 2-5 लाख रुपये तुमच्या किती पिढ्या पोसणार हो? तुम्हाला काय वाटतं ही लोक तुमची हितचिंतक आहेत? आमिष दाखवलं तुम्हाला, आमिष नोकरीचं गाजर लटकवलं तुमच्या समोर. त्यांची मर्जी असेल ना तोपर्यंतच तुम्ही नोकरी करू शकाल. एकदा मर्जी खप्पा झाली की नोकरीवरनं काढतील तुम्हाला. मग नोकरी नाही, शेती नाही आणि घरात खायला अन्न नाही. पोरं बाळ उपाशी मरतील तुमची, उपाशी मरतील. आणि उद्या तुमच्या मुलांनी तुम्हाला विचारलं की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जमिनी सोडल्या, तुम्ही आमच्या करता काय सोडताय? काय सांगाल होते ना? काय सांगाल? हे बघा, जर त्यांची योजना खरोखरच चांगली असती तर त्यांना आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो असतो. तुम्हाला 2 पैसे मिळाले तर आम्हाला दुःख होईल का? पण त्यांना तुमची काळजी नाहीये तुमची काळजी. त्यांना फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत, दुसरं काही नाही. जर त्यांना तुमचा एवढा पुळका आला होता तर त्यांनी तुम्हाला योजनेत समभाग का नाही दिला? का नफ्यात हिस्सेदार बनवलं नाही तुम्हाला? केलात विचार जरा कधी? ही माणसं कोणाची नसतात, अरे ती स्वतःची पण नसतात. आरी जाऊ नका यांच्या, आरी जाऊ नका. सरकार ह्या लोकांसमोर हात काय जोडताय? अहो या लोकांना स्वतःचं भलं कळत नाहीये. सरपंच, अहो वेडं बागडं झालं तरी आपलं मूल ते आपलंच मूल असतं ना. आम्ही कधी जमिनी आता विकणार नाही सरकार. हो सरकार. सरकार आम्ही तुमचा मान राखू सरकार. आता याच्या पुढे असं कधीच चूक होणार नाही सरकार. आता तरी जागे व्हा. ते सगळे पैसे परत करा आणि ते कागद जाळून टाका. आग लावा त्या पेपरानं. औषध खाऊया विठोबाच्या. माका कामाक लावून गेलो. येऊ दे, दाखवतोय मी त्या. जन्या काय जनू काम करते सांगले ना? जनुड्या. अरे काय जन्या. चारो घाल बरं गाई पहिलो. वाचा माका. भूत. अरे भूत मागं लागलो की काय तुझे? भूत नाही रे, रावण. 10 तोंडाचं रावण. रावण इलो भीक मागू गेलो. बरा झाला. या बघ आता त्याका तू भीक दी म्हणजे तुके तो उचलून नेतलो आणि मग आमच्या मागचं तरच जातलो. तुझ्या औषध खाल्ल्यान कोल्यान ती माझा त्रास होता तुका. तू त्याच्या समोर जा, मग तू तुका खातलो. याच्या औषध चुको याच्या. अगे अगे काय करतेस? अगे बाय मी हे काम करते. चल उठ जाऊ दे. विठोबा ना तू? आम्ही विठोबा. तंबाखू खाणारा विठोबा. तुमका होई रावणाला तंबाखू देतोस, नरकात जाशील. सरकारला सांगू का? पृथ्वीवर पाप खूप वाढलेलं आहे आणि म्हणूनच त्याचा समूळ नायनाट करण्याकरता आम्ही इथं अवतार धारण केलेला आहे.
आपण पृथ्वीवरच्या पापाचं नायनाट करू तर रामच येऊ बया. रावण म्हणजे तो काळ वेगळा होता. अब जमाना बदल गया है. पाप खूप वाढलेलं आहे. त्या पापाचा नायनाट करण्याकरता म्हणून पापी रावण. एक काळ असा होता जेव्हा माता सीता ही हरणाच्या माग पळत होती आणि आम्ही तिचं हरण केलं होतं. प्रभू रामचंद्र आणि बंधू लक्ष्मण सीतेला शोधत होते. सीता माता कुठं गेली? सीता माता कुठं गेली? अरे आमच्या सरकार तर इथंच आहेत. सरकार माताश्री मेल्या सज्जन तू थांब, तुझ्या रावणाची 10च्या 10 तोंड फोडून काढते. अरे विठू मेले पक्कट. मामाश्री मला वाचवा. मला वाचवा. तू बाहेर कधी आलास विलायत म्हणून? माताश्री मला वाचवा. पोरीला सोड. पोरीला सोड. तू बाहेर ये. तू मेल्या ना. सरकार 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 सरकार. हात आवरा, मुलगा मोठा झालाय. सरकार आपण आज मानाचा मुजरा, इतर सर्व व्यक्तींना सुद्धा मानाचा मुजरा. सरकार वाड्यावरील शुभवार्ता आमच्या कानावर आली आणि आम्ही येथे येण्यास प्रस्थान केले. या गोकुळात नांदण्यासाठी एक नवीन बाळ जन्माला आले. हा आनंद विराज. सरकार पेढा. मामाश्री, भ्राताश्री, माताश्री पेढा. मेल्या कुठे काय बोलावं ते कळत नाही.